ज्ञानेश्वरी अध्याय 16. 16 अध्यायाचे थोडा बाहेरचा आणि त्या ठिकाणी दैवी संपत्ती आणि असुर संपत सांगताना दैवी संपत्तीचा अभाव केला आणि आता असुरी संपत्तीचा आरंभ झाला. म्हणून भगवंत परमात्मा कृष्ण परमात्मा बुद्धीच्या माध्यमातून जेव्हा बुद्धीला बोधांमध्ये आणतात, एक वाक्य लक्षात ठेवा, बोधाच्या माध्यमातून कृष्ण परमात्मा त्या जीवात्म्याला वेदाकडे घेतात. जे मन जगाकडे असतं सूक्ष्म चिंतन फार सूक्ष्म असतं आणि हे बहिरंग फार सोपं असतं, कठीण असतं. पण दोन्ही मार्ग पाहिजे अवलोकन करण्यासाठी. बहिरंग अंतःकरण स्वच्छ करतं आणि अंतरंग आत्मत्वाला प्रगट करतो. अंतरंग आतल्या परमेश्वराला आत्मस्वरूपाला प्रगट करत, त्याचं नाव वेद. त्याला म्हणतात अंतरंग बोधाची गंगा. त्याला म्हणतात अंतरंग बोधाची गंगा. त्या ठिकाणी बुद्धीचं भगवंताशी मिलन होतं, त्याला ऐक्याचं स्नान म्हणतात. ते भगवंतानं कसं केलं ऐकतात. जिथं बोध आहे ते हृदय आहे ना अंतःकरण. त्याला मन बुद्धीचं उत्थान पावत आहे. त्या अंतःकरणात कोण कोण उत्थान प्रगट होत आहे? मन बुद्धी चित्त आणि अहंकार. त्या वृत्तीचं उगमस्थान म्हणजे अंतःकरण. आणि त्या अंतःकरणामध्ये असलेला परमात्मा त्याला जाणणं, त्याची ओळख होणं आणि त्या ठिकाणी बुद्धी स्थगित होणं, त्याला म्हणतात आत्मचिंतन. आत्मस्वरूपाकडे बुद्धीनं प्रवाहित होणे. जसं गंगा प्रवाहित होती, त्या गावाला सोडून त्या गावात, त्या गावाला सोडून त्या गावात. हा काठ तो तट, गंगेचा काठ, गंगेवरचा घाट. नाना गावाला ती वाहत वाहत जाते आणि अनंत पापी लोकांचं पाप आपल्या आत घेते. तिचं नाव नर्मदा. गंगा नर्मदा काही म्हणा, तिला काही जरी नाव दिलं तर ती पवित्र आहे. का बरं पवित्र आहे? कारण आपण अपवित्र आहे. का? पाप करतो ना, खोटं बोलतो आणि देहाकडे मनाला झोकून देतो. हे मोठं पाप आहे बर का. छोटे छोटे पाप गंगा काढून देते. मोठे मोठे पाप साधू काढून टाकतात. दोन लक्षात ठेवा. म्हणून तर ती संताची वाट बघती गंगा. खरंच इतकी वाहती, एवढी स्वच्छ आहे, एवढी सुंदर आहे. हो छान आहे नर्मदा. असं आमची वेदाची गंगा पण खूप छान आहे. वेदाची गंगा बोधाची. तो बोध म्हणजे गीता. आणि गीतामध्ये कुठून आली गीता? वेदातून. आणि वेद कोण आहे? परमात्माच्या श्वासातून. आणि गीता कोठून? मुखातून. दोन गंगा आहेत. हे भगवंताने श्वास घेतला, तिथून वेद तयार झाले. वेद म्हणून त्याला अपुरुष म्हटले. त्याला कर्ता पुरुष नाहीये. त्या वेदाचा कर्ता पुरुष नाहीये. आणि जगताचा करता म्हणलं, जीवाचा करता कोण म्हणलं? ईश्वर पण करताच आहे. ईश्वर पण करणारा कोण आहे? असे ना प्रश्न होतात बघा. ते तुम्हाला सांगणार आज. ऐका. जगताला उत्पन्न करणार, ईश्वर उत्पन्न करणारी आणि जीवाची उत्पत्ती होणारी ते कोण कोण आहे सांगते. ऐका. हा देह उत्पन्न होतो, जीवात्मा म्हणतात त्याला.
ठीक आहे. कोण का उत्पन्न होतो? का जन्मतो जीवात्मा? लिंग देह. लिंग देह उत्पन्न होतो. स्थूल देहात तो ठेवला जातो. याच्या आत तो असतो तो जीवात्मा. वर दिसतो अनात्मा सूर्य. आणि ह्या दोन्ही देहाला आहे म्हणणारा कारण देह. नीट लक्षात ठेवा, अनुवाद करायचा तुम्हाला. ह्या दोन्ही देहाला आहे म्हणणारा आणि भगवंताला नाही म्हणणारा कारण देह ज्ञान. आणि त्याच्या माग परमात्मा, त्याला आवरण केलेलं कारण देह. आणि त्याच्या मागे लपलेला परमात्मा, ईश्वर, सर्वेश्वर, परब्रह्म, आत्मलिंग, अधिष्ठान जगाचं ते तुमच्या सोबत आहे. आणि तुम्ही बाहेर शकता त्याला स्वतः. किती अवघड आहे रे बाबा तुम्हाला लोकांना बोलायचं. आणि ह्या बहिरंगाच्या लोकांसंगत राहूच रे बाबा. रामा रामा रामा, काही नाही कळत रे रामा. ते आता उठून गेले म्हणून तुम्हाला बोलायला जन्म का? कारण त्याला अनात्म्याला मी म्हणले, कर्माला त्यानं धरलंय आणि वासनेचा उगम त्यानं अंतःकरणात तयार केलाय. त्या जीवात्म्याच्या अंतःकरणामध्ये वासना रूपी बीज पेरले ते अज्ञान. आणि त्या अज्ञानातून एक वृत्ती उत्पन्न होती ती वासना. आणि ती वासनेमध्ये मन राहतं ते बद्धता. जगाला पाहतो ते विकारता. देहाला माझं म्हणतं मोहता. आणि विषयाला भोगायचं म्हणतं मूर्खता. आणि स्वरूपाला ओळखत नाही ती पापमयता. राम राम माई. आता मॅडम मला म्हणल्या तुम्ही अभ्यास करत नाही, तुम्हाला कसं यायचं? कसे होतात संस्कार, कसे धुतल्या जातात, देवभाव कसा पुसल्या जातो. अनात्मा जगावर रुजतो तो अज्ञानामुळं. अनात्म्याचा बाध होतो मोक्षामुळं. अनात्मा दिसून तो खोटा वाटतो संतांच्या बोधामुळं. आणि आत्मा प्रगट होतो तो वेदाच्या शक्तीमुळं. बुद्धी तिथं थांबती तिच्या अधिकारामुळं. ईश्वरात लीन होती महावाक्यामुळं. ती भगवंताची एकरूप होती वेदाच्या गंगेमुळं. ब्रह्मास्मी म्हणती तिच्या तपामुळं. राम राम माई. चिंतन म्हणतात मोक्षाचं, अवलोकन म्हणतात गीतेचं, आणि स्वच्छांतकरण म्हणतात बोधाचं. इथं सुख आहे विलक्षण ईश्वराचं. इथं महात्म्य भगवंताचं. इथं ऐक्य परमात्म्याचं. आणि हे सुख कोणतं आहे? हे सुख न संपणार अनित्य नाहीये, नित्य सुख आहे. हे नित्य सुख भोगणारे फक्त ज्ञानी बेटा. ज्ञान योगी सुख भोगतात. हे सुख कोण भोगतात? ज्ञान योगी. आता ऐका पुढचं. सुख सुख म्हणजे काय आणि दुःख दुःख म्हणजे काय? नाही त्या देहाला मन माझं म्हणतं आणि आहे त्या परमात्म्याला दूर करत आणि विषयाकडे झुकल्या जात आणि परमात्म्याला मन सोडून देत. परमात्म्याचं सुख तुमचं रूप आहे. ते रूप तिला माहित नाही आणि जगत भाव त्या जीवाचा जात नाही आणि बुद्धी भगवंताकडे येत नाही आणि तिला ईश्वराची ओळख जमत नाही. जगाची ओळख संपत नाही. वासना ती टाकत नाही. तिचं अज्ञान तुटत नाही. ती ईश्वराला भेटत नाही. तिचा संभ्रम संपत नाही. ती वेदाकडे थांबत नाही. ती गुरुची होत नाही. तिला महात्मा भेटत नाही. स्वतःच कल्याण होत नाही. तिची बद्धता जात नाही. तो जीवात्मा जन्मतो आणि मरतो. लिंग देह जगात फिरतो आणि अनात्मा त्याला माझा वाटतो. तो या जगात मृत्यूला पावतो आणि ईश्वराला विसरतो आणि गीतेला फक्त पाहतो. गीतेचं अवलोकन नाहीये. कशाला म्हटलंय गीता? गाथा कशाला म्हटलंय? गीता वेलांटी काढली. गाथा फक्त वेलांटी काढली. वेलांटी
मराठी भाषेतून अभंगाच्या द्वारे जगाला निरूपण करणारे तुकोबा एक वेद आहे, 5वा वेद. त्यांना गीतेतून कळालं नाही, त्यांना तुकोबा आले मराठीतून सांगायला, ज्ञानोबा आले ओळीतून सांगायला, तरी मन नाही सावध होत. ते मन जगाला भुललेलं आहे, मन इंद्रियाकडे झुकलेलं आहे, मन वासनेनं शिजलेलं आहे आणि अहंकारात भिजलेलं आहे, म्हणून ते क्रोधात मुरलेलं आहे. ते मन राम आहे, राम नाही. मग त्या मनाला राम होण्यासाठी अंतरातल्या भगवंताला ओळखावं लागतं आणि बुद्धीला अंतरात जावं लागतं आणि बुद्धी अंतरात जायला अंतरंगाचं ज्ञान घ्यावं लागतं. तिला बहिरंगाचं भगवंताकडे तिच्या पतीकडे जायचं, तिला तिथंच ती थांबती, तिथं तर सुखमय होती, तिथं ओळख होती, तिथे शांत होती, तिथे तगमग जाती, तिथे प्रारब्ध संपत, तिथे ईश्वराच्या ठिकाणी मन रमत आणि मन त्या रमामध्ये विगळून जात. त्याला तत्ववेत्ता नाव येत. तपश्चर्या करून भगवंताला प्रगट केलेले तत्वभूमीमध्ये माझे चिंतन आहे, माझं भाग्य आहे. कारण त्या तपभूमीतल्या ऋषीने मला आमंत्रण दिले आणि त्या ठिकाणी माझं चिंतन व्हायला मला वाटलंच नाही माझा पाठ होईल. कारण इथे सरस्वती नदी, नर्मदा नदी, बाणगंगा एकत्र आल्या. बाणगंगा, सरस्वती आणि नर्मदा कैसा दिख रहा है? इधर से धारा, इधर से नर्मदा पूजन केलं आणि मग इकडे आले. स्वयंपाकाला अर्धा घंटा टाइम आहे. अज्ञानात बुडू नये आणि जगत भाव आता उठू नये. परमात्म्याची भेट झाल्याशिवाय देह पडू नये आणि 18 अध्याय आळंदी झाल्याशिवाय माझा श्वास बंद होऊ नये. 18 अध्यायाचं अवलोकन. अध्याय 16वा. 16 अध्यायामध्ये देवी संपत्ती संपली, 26 गृहज्योती आणि आता आसुरी संपत्ती. आसुरी संपत्तीमध्ये जग उडाले अर्जुना. त्या जगाच्या जीवाला मला कल्याण करायचे, बुद्धीला ब्रह्मपदी न्यायचे आणि त्यांच्या हृदयातल्या भगवंताला बुद्धीमध्ये आणायचे आणि ओळीमधलं ज्ञान साधकाच्या झोळीत टाकायचे आणि त्या जीवाला ब्रह्मस्वरूप करायचे मला. म्हणून तर ज्ञानी सूर्योदयासाठी मी प्रगट झालो. गीतेच्या श्लोकाचा भावार्थ साधकाच्या हृदयामध्ये टाकण्यासाठी माझा अवतार आहे. मी द्वारकेत राज्य केलं, ठीक आहे. राधेला प्रेम दिला, ठीक आहे. सुदानाचं नगरीला सोन्याचं केलं, ठीक आहे. पण एक जगाचं कार्य की प्रत्येक जो जन्मतो आणि मरतो, आईच्या गर्भात जातो, नाना येऊन बघतो आणि मी करतो, त्याचा मीपणा बंद करणं म्हणजे अज्ञान भस्म करणं. त्या जीवाला ब्रह्मपद देणं म्हणजे सुखमय करणं आणि त्याच्या हृदयामध्ये भगवंताला झाकलेलं आवरण फोडणं. याचं नाव गीता. बुद्धीला आवरण आहे, अज्ञानात आहे बुद्धी, भगवंतात नाहीये. पूजा करताना तो आणि मी म्हणतो आपण. हा भेद आहे, आमचा भेद आहे. हा भेद आहे घरात. त्याची पूजा, त्याची उत्पत्ती. जय जगदानंदी मैया, जय जगदानंदी. जगताला आनंद देणारी तू नर्मदा आहेस. तुझं रूपच आनंदी आहे कारण तू सचित आनंदाला प्रगट करणारी एक अधिष्ठात्री जगतामध्ये मायाच तुझं रूप आहे. तू भगवंताला निर्माण केलेस, उत्पन्न केलेस. ब्रह्मा विष्णू महेश्वराला तू उत्पन्न केलेस. त्यादी शक्ती माया म्हणून तुला माया नाव दिले. त्या मायेच्या उत्पादीतून भगवंताची उत्पत्ती आहे आणि ती माया शुद्ध आहे आणि जीवाची अविद्या शुद्ध आहे. सत्व रजतम तिन्ही गुणात अंतःकरणामध्ये उत्पत्ती आहे. तिथून भगवंत आला, तिथून जीवात्मा आहे अविद्येतून. ही आमची उपाधी आहे. कोणती उपाधी? सत्व रजतम. ह्या तिन्ही गुण उत्पन्न करणारा
आणि अंतःकरणात वृत्ती उगम पावते ते मन, आणि त्या मनामध्ये गुणाचा आविर्भाव उत्पन्न करते ती माया अविद्या. त्या विद्याच्या गुण उत्पन्न करते आणि मनामध्ये गुण प्रवेश करतात आणि ते गुण आणि मन एकत्र होतात आणि तेव्हा व्यवहार सुरू होतो. व्यवहार सुरू होताना मायेचा असतो आणि संबंध त्या व्यक्तीचा ईश्वराचा असतो, पण संबंध झाकलेला मायेने असतो. अज्ञान आणि जगत दाखतो नाही विक्षेप. ती माया एकदा झाकती, एकाला दाखवती. तसं सुखोती मायला खरं लबाड म्हणून तिला बाहेर काढते. सोन आजकालची घाण घरात आणलेली, पैसा देऊन बँड लावून तिला सोनं घालून बर्बाद करते घराला. एखादी अशी आहे की घराला जपती, त्या घराचं मंदिर करते, पण आजकालची सून एखादीच मिळणार चांगली, अशी लाखातून एक सून चांगली मिळणार. कारण सगळं पापाचं कलियुग आहे आता. मला कळण्यासाठी सांगायले, जेव्हा ती येते घरात, ऐका तुम्हाला मला सिद्धांत वाढायचंय, जेव्हा ती येते येऊ द्या, तिला आपणच आणले, पण ती आल्यावर सगळ्याला ओळखीची, कसं कोण आहे कसं कोण आहे, आणि मग सगळ्याला हातात घेते आणि बोऱ्या वाजीत. आधी त्या पोरा नवऱ्याला त्या भावऱ्याला ताटाखालचा मांजर करते. आता पुढचं ऐका, जसं ती सून आत येते आणि सगळ्याला ओळखते आणि मग पुन्हा एका खाला दाखवते, तसं अविद्या वृत्ती उत्पन्न होती. सून गेली फाटे मरू दे, आता वृत्ती आपल्याला सिद्धांत वृत्ती गुंपावते अंतःकरणात. तिचं नाव मन. आपल्याला काही माती कळत नाही हो. मला वाईट वाटतं, मी गीता वाचली, मी हरिपाठ वाचला, खाली मर हरिपाठ वाचला, सांग बरं. अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथून चराचर हरिसी बजे. अव्यक्त म्हणजे काय सांग, माती कळत का? मी आता गाडीमध्ये हरिपाठ वाचू लागले, विचारणे कामाचे. तर काही काही वाचताना आमचा रोज हरिपाठ फ्रीवर आहे, मृदंग टाळ मस्त हरिपाठ आहे, बाकी काही मस्त नाही. धिंगाणा धिंगाणा धिंगाणा. पुढे ऐका, तर त्यावेळेस सगुणा निर्गुणा गुणाचे अगुणा हरिविन मना व्यर्थ जाय. त्या बायकाला थांबून सांगावं जगाचे मुंडे पकडून, कसं पकडू, त्या मलाच पकडायला. त्यांचा बाजार लई मी एकटी आहे, सगळं बहिरंगाचे भूता, मी अंतरंगातली. आता कसं करा? आता पुढचं आहे का, वृत्ती मन. मन उत्पन्न होतं. वृत्ती म्हणजे एक स्फुरण तयार होतं, ते संकल्प करतो. नर्मदेला जायचं का घरी बसून खायचं. मग एक म्हणतं चला मरू दे, दोर फसा फसा चला निघा गाडीत. मग एकदा म्हणतो हो, एकदा म्हणतो नाही. मग जेव्हा हो म्हणतं तर निश्चय होतो बुद्धीचा चला. मग जेव्हा त्या संकल्पावर निश्चय करणारी होती ती बुद्धी, आणि जायचं का नाही जायचं का नाही संकल्प मन. मग कार्यावरून त्या वृत्तीला नाव आले. वृत्ती एकच आहे, वृत्ती एकच आहे. कशी? जेव्हा ती संकल्प करती जायचं का नाही, भांडायचं का नाही सुनाला, सुनमध्ये सापला भांडायचं की अजून करायचं, तसं आपण संकल्प करतो ना, करायचं का नाही. तसं संकल्प करणारी वृत्ती मन म्हणले, आणि संकल्पावर निश्चय करणारी वृत्ती बुद्धी म्हटले, आणि मी चांगली त्याला अहंकार म्हटले, आणि माझच खरंय त्याला धम्म म्हटलं. आता पुढे जा, आपला विषय माया प्रकृती. पाच प्रकार सांगायचं बरं. माया, अविद्या, प्रकृती, शक्ती, आणि माया, अविद्या, प्रकृती, शक्ती. एक राहिलं, सांगा बरं काय राहिलं? प्रधान. प्रधान. तिन्ही गुणाची साम्य अवस्था तिला प्रधान म्हटलंय. सत्व रज तीन गुण जेव्हा शीतल होतात, शांत होतात, समान अवस्था, कुठला व्यवहार नाही, कुठला विकार नाही, आणि गुणापासून तिथं अंतःकरण बनलंच नाही, पण त्याच्यामध्ये कार्य नाही, त्याला म्हणतात प्रधान.
कळाचा कधी प्रेरणा चल बोल सोनपेठ माझी साम्य अवस्था तिला प्रधान म्हटला. जसं शेतकरी नांगरतो आणि मध्ये बी टाकतो वरी माती अंतरतो आणि पाण्याच्या द्वारे मातीला फोडून ती बी वरी येत. हॅलो मी काय त्याच्यामध्ये पुढी त्याच्याशिवाय आपण खाऊ शकत नाही. माती सोप्या बसून मिळतं का गटागट खायला तुम्हाला. दारा दूध येते आपल्या गाड्या भाजी ती दारू पैसा मी मरण दे ना पैसा. एवढी टूप घेते 2000 फावडा लावायची आणि मध्ये घालायचंय विटॅमिन खायचंय आणि कमी करा. मरून गेले शेतकरी मेथीची कुडी काडी काढून माझं भविष्य होते ते बी शेतकरी जमिनीत टाकतो वरी माती पांघरतो. बी दिसत का बी नसतं का. हो असतो. मग परमात्मा नसतो का असतो. वरी झाकलं का नाही अविद्येने परमात्म्याला सांगा प्रेरणा बोल. हो माऊली हो झाकलं. शेतकऱ्यानं बी टाकलं माती झाकली कारण त्याच्या शोभीवर येतच नाही ना. कसं आवरणामुळे येतो. आवरण म्हणजे अविद्या अज्ञान. त्या भगवंताला त्या अविद्येनं झाकलं आणि बुद्धीला देहाकडं नेलं. पण ते अज्ञान फोडून ते परमात्मा वरी आला. ब्याला फोडून ते पाण्याचा अंकुरित केलं. मग त्याला तुरा फळ पान सगळं आलं. आधीच जमिनीला फोडून अंकुर वरी येतो. अज्ञानाला फोडून परमात्मा प्रगट होतो. त्याचं नाव गीता आणि ह्याचं नाव शेतातला बळीराजा पिकाला वर काढतो. नांगरून घाम पडते खाली तुम्ही बसता सोप्यावर खायला घट्ट घट्ट. सांगा दोन्ही लागले का नाही प्रयास सोबत तुम्ही त्याला भिन्न करतात. भेद बघते त्याला पूजा कशी करा उद्बत्ती कशी लावा थोडे प्रमाण देते. एकच मिनिट एकच आरंभी काकड्याच्या अगोदरचा जो आरंभाला जो अभंग म्हणला जातो तुम्हाला ते सांगते. आम्हाला जे शिकवलं ते तुम्हाला सांगते. माझ्या दुसरं काही नाही माझ्या गुरुच आहे. आता ऐका. आरंभी आरणे आवडी आले नाम आवडी आले नाम. आरंभी आदरे आवडी आले नाम आवडी आले नाम. तेने जगे सकळ सीत पूर्ण झाले काम पूर्ण झाले काम. राम कृष्ण गोविंद गोपाळा कृष्ण गोपाळा. राम कृष्ण गोविंद गोपाळा कृष्ण गोपाळा. तू माय माऊली जगीचा जिवाळा. मला सांगायचं जीवीचा जिवाळा सांगायचे. जीव म्हणजे जीव म्हणजे कोण आहे जीवात्मा. जिवाळा म्हणजे जवळचा आहे. प्रेम करावं आम्ही प्रेम करतो देहाला ना त्याला. जे खेटर मारतात गाव गाबडे डोक्यापाशी आले की मारते काय करत कारटे प्रेम करतो. पण जगी जीवीचा जिवाळा जीवीचा जिवाळा म्हणजे जिथून जीव प्रकट झाला अनात्मा म्हणते त्याला. पण जे प्राण तो जीवात्मा असतो त्याच्यासोबत परमात्मा असतो. त्याचा जिवाळा करा त्याची ओळख करा. तो अधिष्ठान रूपात तुमच्या सोबत आहे. जगी जीवीचा जिवाळा. जीव त्या परमात्म्याच्या संबंधानं प्रगट झाला. दोघाचा संबंध सिद्ध झालं. संताकडे नाही संसार सुटला नाही वासना मिटली नाही तुम्हाला तुमची ओळख झाली नाही जन्माने मृत्यू तुमचा गेला नाही. म्हणून जगी जीवीचा जिवाळा. जीव म्हणजे हे कोण अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य. अंतःकरणामध्ये सगळ्या व्यापक शक्ती येतो. हो हे जे जन्मतून हे 5 फुटाचं 10 फुटाचं काय काय ज्याचं असेल त्याचं 3.5 फूट 4 फूट 5 फूट काय असेल ते मला माहित नाही. पण हा जीवामध्ये हे प्रगट होतो. कर्माचा साठा उदय होतो आणि हा जीवात्म्याला पुण्यामुळे कोणत्या कर्म गर्भात परमात्मा घालतो. मग जाऊ दे कोणता विधी असू दे मला माहित नाही.
पण देह का मिळतो आणि जीवात्मा ह्या देहामध्ये असतो. जीव आणि आत्मा त्याचं नाव जीवात्मा. त्याचा संबंध आत्म्याशी आहे. तुम्ही केला अनात्म्याशी मरणाऱ्या देहाशी, म्हणून दुःख आहे. पण जेव्हा तो जीव शिवरूप होतो, संताकडे जातो, गीतेचं ज्ञान घेतो, वेदाचं अवलोकन करतो, गोविंदचं चिंतन करतो आणि साधूचा पायापाशी जगतो, सत्संग होतो, त्या स्वरूपाची भेट बुद्धीला होती आणि देहाची ताटाटूट होती. तिथं जन्म मृत्यूची राख होती. तुमचं प्रारब्ध तिथं संपलं जातं आणि त्या ठिकाणी 3 असते तुमचे. कोणतं 3? संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियमान कर्म. आता सांगतो तुम्हाला 3 कर्माचा वापर. जेव्हा संचित कर्माचा साठा तुमचा लाख जन्म, 10 लाख, कोटी जन्म असतो, तुम्हाला वाटतं माय आता काय राहिलं, संपलं ग माय, अगलं ये कुठाने केलं, तू लय पाप केलं का घर आले, तू काय ठरलं का ते. आता आमचं राहील काय, सगळं राहिले पुढे. परमार्थ केलं नाही, दान केलं नाही, तीर्थ केलं नाही, नीट वागली नाही, लोकांना सुख दिलं नाही, घरातल्या माणसाला त्रास दिला. खूप खाते तुझे लय मोठे मोठे खाते. ऐका कसे खाते. संचित कर्मामध्ये नाना जन्मातून केलेले पाप पुण्य असतो, त्याच्यातून एक जन्म येतो. जसं ज्यावर पोत आणलं, 10 किलो जळलं, 90 किलो शिल्लक राहिलं, तसं हे जन्म आला, बाकी जन्म राहिले. संचित कर्म त्यातून देह जन्मला, प्रारब्ध कर्म, त्याचा भोग सुरू झाला. सुख दुःख 4 पोरी, कुणा 5 पोरी, कुणा 7 पोरं, कुणा 1 पोरग, कुणा काही नाही, त्याला म्हणजे प्रारब्ध. आता क्रियमान कर्म, प्रारब्ध राहिलं, आता क्रियमान जे तुमच्या आयुष्यात हातानं घडतं, क्रियमान, प्रारब्ध आणि संचित. ह्या 3 कर्माचा नाश करणारा सत्संग आहे का समज मी? बाहेर नाही. चला 3 कर्म. एक संचित कर्म साठा, आयुष्यामध्ये काय पाप केले ते लिहून ठेवतो ते ब्रह्मदेव. म्हणून आज संध्याकाळ झोपताना डोकं ठेवलं, आज किती वाईट वागले देवा, किती चोरलं घरातलं, कुणाला मारलं, कुणाला खोटं बोललं, कुणाला आपले धन कमवताना 18 दोष, तेव्हा धन येतं घरात. कुठं बोल लागतो त्याला, मग एवढे महागाचं आणले. तसं धन जेव्हा घरात येतं त्याच्या मागे दोष आहे, आणि ते धन जर तीर्थयात्रेला गेलं दोष समाप्त, ते धन पंक्तीला दिलं पाप समाप्त, त्या धनाला पुन्हा गरीबाला उपयोग केला ते दोष पुन्हा आडले दवाखान्यात, त्याच्या ठिकाणी नेऊन द्यायचं, घे बाबा मला नको राहू दे, वापर. दिलं ना पोराला ढोराला वावर 25 एकर 40 एकर, पोरग तर असं बघत नाही, त्याच्या भरतीला किती घालतो, घाल गरीबाला. नालायक लोक आपले कोमट्याचे. किती प्लॉट करावे, किती हवंय, मरूच तर मर तर पाप बघा पुढे. 50 संपले, पोरं पोरी बाहेर काढल्या की आपण चिंतनाला, यात्रेला, तपस्येला, दान धर्माला आपलं धन काढून घ्यावं, आपला उद्धार करावा. 3 कर्म सांगते ऐका. काय वावर ठेवून येणार, काय कुठं ठेवत नाही तुमच्या कोणी घरात. ते पोर तिकडे राहतात, ते म्हणतात आपल्या तिकडे, ते म्हणते इकडे, पोरगी घरी अडकलेली असती. काय करायची मला ते कामाचा. 100 पोरी आले की सत्संगातून 100 200. आता ऐका, प्रारब्ध कर्म भोगायला आलेलं, संचित कर्म तुम्ही पाप पुण्य करून साठवलेलं, आणि क्रियमान कर्म तुमच्या हाताने केलेलं. खोटं बोलणं, चोरून घेणं, वाईट वागणं, निंदा करणं, लोकांच्या घरी जाणं, खोटं बोलू चोरी मोडणं, आनंद पाप. मला काय पाठ आहे काय सगळे, मी सत्संगात, मला काही वाट नाही. आता पुढचं आहे का, 3 कर्म संपल्याशिवाय मोक्ष नाही. मग 3 कर्म का संपायचे? सत्संगाला आलात, गीता ऐकली, ओवी कळाली, संताला मन मिळालं, अज्ञान जळालं, तुम्हाला कोण हे कळालं, तुमचं ब्रह्मज्ञान तुमच्या साधूकडून तुमच्या हृदयामध्ये थांबलं, हृदय विभान बनलं, वृत्तीला नाश केला, गुन्हा भस्म झाले, वृत्ती बाधित झाली, देवा संपला, परमात्मा प्रगटला, गीतेचा संगम, गीतेचा बोध अंतरात आला आणि जीवात्मा परमात्मा झाला. सत्संग म्हणतात त्याला, सत्संग म्हणतात
त्याला रामकृष्ण हरिताई साष्टांग नमस्कार. संचित कर्म साठलेलं आणि क्रियमान तुमच्या गावातून झालेलं खोटं बोलणं, वाईट वागणं, लोकांच्या अंगात साडी बघितली की मला जळफळ करणं. कशाला जळफळ करायचं लोकांना बघून? तुझं पुण्य तिच्या नवऱ्यानं आणण्याची ना घातलीच नाही टाळली. तू म्हणते त्याला बघून लक्ष्मी आली म्हण की, म्हणत नाही ती तू डोळे वाकडे करते, उत्तर वाकडे करती. मग हे मानसिक पाप आहे, हाताने शारीरिक पाप आहे. हा चला सांग बरं मी काय बोलले. हो माऊली. जीव म्हणजे जीवात्मा, अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य म्हणजे जीवात्मा, त्याच्यासोबतच आहे परमात्मा. पण त्यानं देहालाच ओळखलं आणि देहच मी म्हणलं, तेव्हा अज्ञान सिद्ध झालं आणि तो संसारात पुन्हा पुन्हा आला. वासनेनं देहच मी म्हणू लागला, त्याला मी कोण हे कळालंच नाही. जेव्हा देह प्रगटतो तेव्हा कर्माचा साठा उदित होतो. मग तो जीव गर्भात येतो, देहात येतो. संबंध आत्म्याचा होता, तो संबंध त्यानं देहाशी केला. पण जेव्हा तो संताकडे जातो, संबंध आत्म्याचा होता पण त्यानं देहाशी अनात्म्याचा होता. म्हणू नको, चल पुढे बोल. तो जीवात्मा जेव्हा संताकडे जातो, गीतेचं ज्ञान आत घेतो, ओवीच्या चिंतनात थांबतो, संत संगात राहतो, साधूच्या चरणाला लागतो, तेव्हा त्याला स्वरूपाची भेट होते आणि देहाची ताटातूट होते. प्रारब्ध संपत. संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म, हे तिन्ही कर्म, या तिन्ही कर्मांचा साठा नाश करण्यासाठी सत्संग आवश्यक आहे. देह जन्माला येतो प्रारब्ध कर्मानं. क्रियमान कर्म घडतं आपल्या आयुष्यात, आपल्या हातानंच घडतं. आणि संचिताचा साठा जो जन्मोजन्मी केलेला पाप पुण्याचा साठा असतो. हे तिन्ही कर्म नाश करणारा सत्संग. जेव्हा मन संताला मिळतं तेव्हा अज्ञान जळतं, मी कोण कळतं. ब्रह्मज्ञान जेव्हा हृदयात येतं तेव्हा तिन्ही गुण भस्म होतात, वृत्ती बाधित होते, देहभाव संपतो आणि आतला परमात्मा प्रगट होतो. जीवात्मा प्रगटला, गीतेचा बोध अंतरंगात आला, सत्संग म्हणतात त्याला. सुंदर बेटा. प्राण क्रियमान हे सत्संग वाचन होत नाही, हे लोकांना कळत नाही. गहाद वाकून तो हा येड्या बाया आपल्या रा 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 उभं धिंगा नाही. चला 17. ओवी नंबर बोलू नका. अध्याय 18 आणि ओवी नंबर 1656. ऐका. म्हणून जेथ श्री तेथे श्रीमंत रे मन तुमचे. एक मिनिट. जेथ श्री श्रीमंत तेथ तो पंडूचा असतो. नीट ऐका, मस्त आहे. जेथ श्री तेथे श्रीमंत तेथ तो पंडूचा असतो. तो तेथ विजय समजतो. अभ्युदय तेथ विजय समजतो. अभ्युदय तेथ. भगवान कृष्ण परमात्मा त्यांच्या बोलायले. ऐका. श्रीमंत कोण आहे? श्रीमंत कशाला म्हणायचं? ऐका. श्री लक्ष्मी आहे, लक्ष्मीचा पती श्रीमंतो. श्री म्हणजे लक्ष्मी, श्रीमंत म्हणजे लक्ष्मीचा पती कृष्ण परमात्मा. जिथं लक्ष्मी आहे, लक्ष्मीचा पती आहे, तो श्रीमंत आहे. तेथ तो पंडूचा असतो म्हणजे अर्जुन पण आहे. तेथ विजय समजतो. अभ्युदय तेथ. त्या ठिकाणी श्रवण करणारे माझे साधक इथं अर्जुनासारखा श्रोता, सांगणारी श्री लक्ष्मी ज्ञान लक्ष्मी आणि तिचा पती कृष्ण आणि अर्जुन हे सत्संगाचे निरूपण आहे. या ठिकाणी सगळं आहे. त्या ठिकाणी श्रीमंत भरभराट विजय. बघा. तेच विजय समजतो. अभ्युदय होय. अभ्युदय म्हणजे ज्ञानाचा उदय. विजय श्रीमंती, सुख, शांती सगळं होईल. खूप मस्त आहे. ऐका पुढचं. जरी व्यासांचे निसाचे धीरे मन तुमचे, तरी या मोलाचे ध्रुवची मान. एक मिनिट ऐका. मी आमच्या गाडी मध्ये संगीत आली. मॅडमांचे निसाचे धीरे मन तुमचे, तरी या मोलाचे ध्रुवची मान. अरे
व्यासाच्या बोलण्यावर तुमचा विश्वास असं ध्रुवासारखा तुम्हाला भगवंत मिळेल. ध्रुवाला भगवंत भेटला, तुम्हाला आत्माराम भेटेल. किती छान आहे बघा ना. व्यासांचे नेसाचे धीरे मन तुमचे, व्यासाच्या बोलण्यावर तुमच्या मनाचा विश्वास बसला तर तुम्हाला माझा परमात्मा भेटेल. ध्रुव बाळावर भगवंता विश्वास ठेवला, भगवंत आले. तसं व्यासाच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवला, तुमच्या हृदयातले परमात्मा वर आले. किती सुंदर येत आहे ज्ञानेश्वरी. तुम्ही नुसतं वाचता पोहे खाता घरी येता. श्री वल्लभो चेत भक्त कदंबो, तेथ सुख आणि लाभू मंगळाचा, तेथ सुख आणि लाभू मंगळाचा. ऐका आता कसं सुख आणि लाभ कसं आहे. ऐका लई मस्त मी माग येते. जेथ तो श्री वल्लभो तेथ भक्त कदंबो. बघा श्री वल्लभो, श्री म्हणजे लक्ष्मीचा पती म्हणजे कृष्ण, आणि पुन्हा तेथ भक्त कदंबो, भक्ताचा समुदाय. आता भक्त की तुम्ही त्याचे कृष्ण हो का, समोर कृष्ण आहे बघा. कसले मूर्ती कृष्णाची, कशी राधा सुंदर आहे. आपल्याकडे आहे का असं मंदिर? आहे का? खरं सांगा काय मंदिर आहे द्वारकेचे, एमपीचे? बाबा बाबा. जेथ तो श्री वल्लभो तेथ भक्त कदंबो, तेथ भक्त वल्लभ. त्या ठिकाणी सत्संग आहे, कृष्ण परमात्मा आहे, गीता आहे, वेद आहे, तिथे कल्याण होणारच आहे असं भगवंत 18 अध्यायामध्ये बोलायले आपण थांबू. श्री वल्लभ मंगळाचा. श्री म्हणजे भेट होती, परमात्मा प्रगट होतो, तिथे कल्याण होतं त्या जीवाचं. त्या ठिकाणी भक्त हे ज्ञान ऐकायला देत, त्याला परमात्मा कळायला तिथे ज्ञान मिळालं, आणि त्या ईश्वराचं मिलन बुद्धीशी व्हायलं. तो क्षण आनंदाचा असतो. देहाचा संबंध तो आनंद दुःखाचा, आणि देहाचा अभाव तो आनंद सुखाचा. तो कसा होतो उद्या बघू. याच्या पुढचा उद्या उठून न्याय प्रवास मागणार नाही. ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर.